नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की राकेशने खूप गुन्हे केले, पण तरीसुद्धा अर्णवने त्याला जेलमध्ये पाठवलेलं नसतं. कारण अर्णवला आपल्या बहिणीची खूप जास्त काळजी असते. म्हणजे इथे एकाच घरामध्ये राहूनसुद्धा राकेश प्रत्येक वेळेला ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. मग तिचा हात पकडणं असू दे, तिला वाईट साईड बोलणं असू दे, हा सगळा नीचपणा राकेश आता करत असतो. पण तरीसुद्धा अर्णव त्याला जेलमध्ये पाठवत नाही किंवा त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत नाही. तात्पुरतं का होईना कॉलर पकडतो, थोडाफार मारतो, पण संपूर्ण राग तो सहन करत असतो. कारण फक्त एकच, त्याची बहीण अंजली. कारण ती प्रेग्नेंट आहे, त्याच्यामध्ये क्रिटिकल कंडिशन आहे आणि ती मनाने खूपच जास्त हळवी आहे. आणि इथे राकेश जेव्हा जेव्हा अर्णव त्याला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो, राकेश सगळा आरोप, सगळा ब्लेम अर्णववरती टाकून अंजलीच्या समोर स्वतः मात्र नामानिराळा राहतो. या सगळ्या गोष्टी सातत्याने घडत असतात. फक्त अर्णव आपल्या बहिणीसाठी या सगळ्यातून माघार घेत असतो आणि त्या राकेशला आणि अंजलीला सॉरी म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, आता राकेशच्या हातातून जो गुन्हा घडलेला असतो ना, तो माफ करण्यासारखा नसतोच. कारण इथे राकेशने फक्त कुणाची फसवणूक केलेली नसते प्रेक्षकांनो, तर इथे राकेशने एका बाईचा खून केलेला असतो. 30 वर्षांची तरुणी, त्याची बायको शलाका, हिचा खून केलेला असतो आणि तिला इथे खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवण्यात आलेलं असतं. आणि एवढा मोठा खून करूनसुद्धा तो पचवतो आणि सगळ्यांसमोर ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटीला प्रेक्षकांनो, नियतीने आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो. पापाचा घडा त्याचा इतका भरलेला असतो की त्याला आता इथे धर्तीवरती ठेवणंसुद्धा नियतीला कठीण झालेलं असतं. पण शेवटीला इथे ईश्वरीमुळे का होईना, पण राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार असतो. इथे आता अर्णव पोलिसांची मदत करतो आणि राकेशला अरेस्ट करायला सांगतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जेव्हा इथे अर्णव ईश्वरीला राकेशवरती संशय येतो, तेव्हा ईश्वरी अर्णव पोलिसांना घेऊन चाळीतल्या घराची झडती घेतात. ज्या घरामध्ये राकेश राहत असतो त्या घराची झडती घेतल्यानंतर इथे आता शलाकाच्या बांगड्या ज्या फुटलेल्या असतात त्या खाटेच्या खाली गेलेल्या असतात आणि त्या बांगड्या शलाकाच्या आहेत हे ईश्वरीने बरोबर ओळखलेलं असतं. आणि राकेशकडे ईश्वरीला आता शलाकाचा मोबाईल सापडलेला असतो आणि तिचे कागदपत्रंसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवला राकेशवरती संशय आलेला असतो आणि त्यामुळे ही माहिती त्यांनी पोलिसांना सांगितलेली असते आणि पळून जाणाऱ्या राकेशला पोलिसांनी आणि अर्णवने रेल्वे स्टेशनवरती रंगे हात पकडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला अर्णवने सांगितलेलं असतं की AB निगेटिव्ह ह्या आता ब्लड ग्रुपची कुणी लेडी आपल्या कॉफी शॉपमध्ये किंवा आपल्या कॅन्टीनमध्ये काम करत होती का? तेव्हा ईश्वरी म्हणते, आता मला काय माहिती, माझी काय पॅथॉलॉजीची लॅब होती का सगळ्यांचं ब्लड ग्रुप चेक करायला? इथे आता ईश्वरी मात्र ह्या गोष्टी मस्करीमध्ये घेत असते, कारण तिला माहितीच नसतं अर्णव कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिर्केंचा जेव्हा फोन येतो तेव्हा शिर्के म्हणतात की त्या लेडीचं नाव होतं शलाका, जी आपल्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. तेव्हा शलाकाची साडी इथे ईश्वरीने ओळखलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ह्या शलाका ताई जर आहेत ना, तर त्यांचा खून झाला आहे. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. शलाका ताईंचं खून, 30 वर्षांची शलाका, जिचं नुकतंच लग्न झालं होतं राकेशबरोबर आणि त्याने तिच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करून त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडून ती विकून तो माणूस फरार झालेला असतो. त्याला इथे पकडण्यासाठी शलाका मुंबईमध्ये आलेली असते आणि तेव्हा ईश्वरीनेच तिची मदत केलेली असते. शलाकाने ईश्वरीला काही सांगू नये राकेशच्या बाबतीत, म्हणून राकेशने तिचा खून केलेला असतो आणि तिला इथे एक खड्डा करून धैसरच्या इथे पुरून ठेवलेलं असतं. पण शेवटीला राकेशने जे पाप केले,
इतक्या साध्या भोळ्या मुलीला ठार मारलेलं असतं. हे पाप आता त्याला जगू देणार नसतं. शलाकाला न्याय मिळवून देण्यासाठी ईश्वरी आता 100% प्रयत्न करत असते आणि अर्णव तिला साथ देत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब चौकशीला आलेले असतात. तेव्हा ईश्वरी पूर्णपणे सहकार्य करते आणि स्टार्टिंगपासून शलाका तिला कुठे भेटली, शलाकाने तिची परिस्थिती ईश्वरीला कशी सांगितली, ईश्वरीने तिची कशा पद्धतीने मदत केली, तिला कॅन्टीनमध्ये कामाला लावलं, तिला राहण्याची व्यवस्था केली, या सगळ्या गोष्टी ईश्वरीने सांगितलेल्या असतात. आणि ती हे सुद्धा सांगते की तिच्या नवऱ्याने तिला फसवलं होतं. मग तिच्या नवऱ्याचं नाव काय होतं, तर तिच्या नवऱ्याचं नाव होतं राजेश्वर पाटील. तेव्हा इथे राजेश्वर पाटील या नावाचा आता कोण माणूस आहे त्याला शोधून काढायला हवं. त्यांची काही वस्तू किंवा फोटो वगैरे तुम्ही बघितलात का? आपण त्या माणसाचं स्केच काढून घेतलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही ना, त्यांच्या नवऱ्याचा मी फोटो वगैरे तरी बघितला नाही आहे, पण त्यांच्याकडे जी फाईल होती त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं आधार कार्ड होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने सगळी माहिती दिलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की आता मला जर मेसेजेस हे शलाकाताईंनी केलेले नाही आहेत, तर मग ते मेसेज मला कोणी केले असतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी शलाकाताईंची फाईल ही राकेशला दिली होती आणि राकेश तर आता वकील नाही आहे. मग त्याने ती फाईल शलाकाताईंना परत केली असेल का? त्यानंतर तो शलाकाताईंबद्दल माझ्याशी काहीच कसं बोलला नाही आणि जो तो वकीलच नव्हता तर त्याने फाईल का बरं घेतली असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की मला आता आत्याच्या त्या घरी जावं लागेल आणि तिथे नेमकं काय काय आहे ते मला बघावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी एकटीच निघते आणि आता जाते आत्याच्या घरी. कारण का, तर ईश्वरीला राकेशवरती आलेला असतो संशय. ज्या वेळेला इथे आता पोलीस घरी येतात, पोलीस घरी चौकशीला येतात आणि त्यानंतरच राकेश हा आता आत्याच्या घराच्या आजूबाजूला फेऱ्या मारत असतो. हे आत्याने ईश्वरीला फोन करून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की ज्या वेळेला शलाकाताईंच्या डेथ बॉडीबद्दल समजलं, ती पोलिसांना त्या खड्ड्यामध्ये सापडले हे समजलं आणि तेव्हाच तो बरोबर घराच्या आजूबाजूला का बरं फिरत होता? त्याला काही त्या घरामध्ये जायचं होतं का, असा प्रश्न ईश्वरीला पडला होता. ईश्वरी म्हणते शलाकाताईंच्या खुनाशी या माणसाचा तर काही संबंध नाही आहे ना, कारण का ह्या माणसाने किती नावं बदललीत. मला सांगितलं नाव राकेश निकम, अंजलीताईंना नाव सांगितलंय राजेश भोसले, मग कशावरून शलाकाताईंना राजेश्वर पाटील हे नाव सांगितलं नसेल? खोटी आधार कार्ड बनवणं हा तर याचा पेशा आहे. इथे चांगल्या चुंगल्या मुलींना फसवणं, त्यांची प्रॉपर्टी लुबाडणं हा या माणसाचा व्यवसाय आहे. तेव्हा इथे ईश्वरीला संशय येतो. ती घाई गडबडीमध्ये सकाळी निघते, आपल्या आत्याच्या घरी जाते, घराची चावी घेते आणि राकेशचं ते घर उघडून ती घरामध्ये शिरते आणि त्यानंतर ती आजूबाजूला शोधाशोध करत असते. कपाटावरती तिला एक पिशवी सापडते. त्या पिशवीला हात लावते आणि ती खाली काढून बघते तर काय, त्याच्यामध्ये शलाकाची ती फाईल असते, ज्याच्यामध्ये तिचे सगळे प्रॉपर्टीचे पेपर हे सुद्धा असतात, तिचे सगळे डॉक्युमेंट्स असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये जो आधार कार्ड असतो ना, तो फक्त राकेशने लपवून ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरीला प्रश्न पडतो की फाईल तर राकेशकडे आहे ते ठीक आहे, पण मग हा मोबाईल ह्या राकेशकडे काय करतोय? हा मोबाईल तर शलाकाजींचा आहे ना, मग हा मोबाईल ह्या राकेशकडे काय करतोय? हा प्रश्न प्रेक्षकांनो आता ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी फटाफट ती फाईल घेते, तो मोबाईल घेते, रूमला इथे लॉक करते आणि ती अर्णवकडे येते आणि म्हणत असते की सर हे बघा, राकेश ज्या रूममध्ये अत्याचार राहत होता ना, तिथे मी गेले होते, कारण मी राकेशला वकील समजून शलाकाताईंची फाईल त्याला दिली होती. मला फाईल त्याच्या इथे सापडली, पण हा मोबाईल तर शलाकाजींचा आहे ना, हा मोबाईल तर राकेशने त्याच्याजवळ का बरं ठेवला असेल? ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो फाईल त्याच्याकडे सापडली ठीक आहे, पण मोबाईल तिथे काय करत होता? म्हणजे ईश्वरी, तुला जे मेसेजेस करण्यात आलेत ते नक्की कुठल्या मोबाईलवरून केले असतील? तेव्हा इथे आता मोबाईल त्या राकेशच्या इथे काय करत होता? राकेशने काय केलेलं असतं प्रेक्षकांनो, तिचं जे सिम कार्ड असतं ना, ते सिम कार्ड आता काढून घेतलेलं असतं आणि त्या राकेशने स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकलेलं असतं आणि तिचा मोबाईल हा तसाच आता त्या पिशवीमध्ये टाकून ठेवलेला असतो.
तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, हा शलाकाताईंचा मोबाईल आहे आणि तो त्या राकेशकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी काय म्हणते, मी जेव्हा जेव्हा राकेशची आणि शलाकाताईंची भेट घडवून देण्याचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा तेव्हा राकेशने मला काही ना काहीतरी कारणं सांगून त्याने शलाकाताईंच्या समोर येणं हे टाळलं होतं. मला असं वाटतं त्याने मला नाव जसं बदलून फसवलं. राकेश निकम, अंजलीताईंना इथे आता राजेश भोसले आणि मग शलाकाताईंना राजेश्वर पाटील या नावाने का बरं फसवलं नसेल? कारण का त्याचं नाव जरी वेगळं असेल ना, तरीसुद्धा अल्फाबेट जे पहिलं अक्षर आहे ते सगळ्यांचं सेमच आहे. आर, आर आणि आर. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तू बोलत असशील तसंच जर असेल ना, तर या वेळेला त्या राकेशला मी माफ करणार नाही आहे. कारण या वेळेला त्या राकेशने जे काही केलं आहे ना, ते माफ करण्यासारखं नाहीच आहे. त्याने शलाकाताईंचा खून केलेला आहे. त्यांना मी एकदा भेटलो आहे. त्या खूपच जास्त इनोसंट होत्या, साध्या भोळ्या होत्या. राकेशवरती, नराधमावरती त्यांनी विश्वास ठेवला असेल आणि त्याने त्यांनासुद्धा फसवलं असेल. त्यामुळे इथे आता जे शलाकाताईंबरोबर झाले ते माझ्या ताईबरोबर होऊ शकतं. ते मी सिंदोर तुझ्याबरोबर होऊ शकतो. तो माणूस एकदा खून करू शकतो, तर तो माणूस अजून दोनदा तीनदा 10 वेळासुद्धा खून करू शकतो आणि तो या सगळ्यातून बाहेर पडू शकतो. आणि आता त्या माणसावरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे. मी माझ्या ताईच्या भल्यासाठी त्या नराधमाला आत्तापर्यंत सोडत होतो, पण यापुढे मी त्याला कधीही माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि अर्णव ही गोष्ट पोलिसांना सांगतात आणि त्याला सांगतात की राकेश त्या घरामध्ये राहत होता आणि ही फाईल आणि हा मोबाईल आम्हाला तिथे सापडला. तेव्हा पोलीस चौकशीसाठी येतात आणि त्या रूमची झडती घेत असतात. तेव्हा खाटेच्या खाली शलाकाच्या बांगड्यासुद्धा सापडतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे बघा शलाकाताईंच्या बांगड्या, ह्या बांगड्या शलाकाताईंच्याच आहेत, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला 100% खात्री पटलेली असते की राकेशच राजेश्वर आहे आणि त्यानेच शलाकाताईंना मारलेला आहे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता पोलिसांना राकेशचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की हा 1 नंबरचा नराधम आहे, तुम्ही याची चौकशी सुरू करा. फक्त एकच काम करा इन्स्पेक्टर, माझ्या बहिणीला याच्याबद्दल काहीही कळू देऊ नका, कारण का ती प्रेग्नेंट आहे, तिला या सगळ्याचा त्रास होता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी तुम्हाला संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. तेव्हा स्टार्टिंगपासून तिने शलाकाताईंची राकेशबरोबर कशी भेट घडवून देण्याचा प्रयत्न केला होता आणि राकेशने कशी कारणं दिली होती आणि जे मेसेजेस करण्यात आलेले आहेत ना, ते आता लोकेशन ट्रेस केलं जातं. तर लोकेशन हे आता ईश्वरीची आत्या ज्या ठिकाणी राहत असते ते बाजूचं घर राकेश तिथे राहत असतो आणि तिथलं लोकेशन दाखवलं जातं. म्हणजे जेव्हा स्विच ऑन फोन केला जातो तेव्हाचं लोकेशन ट्रेस केलेलं असतं आणि तेव्हाचं लोकेशन हे आता ते चाळीतलं दाखवत असतं जिथे राकेश राहत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की याचा अर्थ जर शलाकाताईंना जाऊन 7-8 महिने झाले असतील तर मग हे मेसेजेस करणारा व्यक्ती राकेशच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते हे कारस्थान राकेशचंच आहे, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर इथे आता राकेशला अरेस्ट करणार असतात. ते त्याला फोन करून चौकशीसाठी बोलावून घेतात, पण राकेश आता फोन उचलत नाही. कारण त्याला कळलेलं असतं की आता हे सगळं प्रकरण माझ्यावरती शेकणार. कारण अर्णव आणि ईश्वरी जेव्हा इथे आता शलाकाचं जे प्रेत ठेवलेलं असतं, जी बॉडी असते ते बघायला गेलेले असतात, तेव्हा जी सुटकेस ठेवलेली असते ना, ती सुटकेस ईश्वरीने बघितलेली असते आणि ती सुटकेस बघितल्यानंतर ती म्हणते की ही सुटकेस मी राकेशच्या हातामध्ये बघितली होती. रात्रीचे 1-2 वाजले होते, मी कामानिमित्त बाहेर आले होते आणि तेव्हा राकेश ही सुटकेस घेऊन जात होता आणि त्याला विचारल्यानंतर तो म्हणाला की गरीब मुलं जी रस्त्यावरती झोपतात ना, त्यांच्यासाठी ब्लँकेट, काही कपडे आणि खाण्याच्या आणि अभ्यासाच्या वस्तू आहेत, त्या मी त्यांच्यासाठी घेऊन जातोय. आणि तो ही सुटकेस वडत वडत घेऊन गेला होता. याचा अर्थ एकच होतो की राकेशने शलाकाताईंचा खून केला आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अर्णव म्हणतो या वेळेला मी त्याला माफ नाही करणार. आणि इथे आता इन्स्पेक्टर यांना ईश्वरीने खूप माहिती दिलेली असते, सुटकेस ओळखलेली असते आणि सुटकेस ही राकेशचीच आहे हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे राकेशला अरेस्ट करायला आल्यानंतर
राकेश पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो रेल्वे स्टेशनला गेलेला असतो आणि ही माहिती आता पोलिसांना मिळालेली असते. पोलीस, अर्णव हे सगळेजण आता रेल्वे स्टेशनवरती जातात आणि पळून जाणाऱ्या राकेशला रंगेहात पकडतात आणि राकेशला इथे शलाकाच्या खुनाच्या गुन्ह्याखाली त्याला आता अटक करतात आणि जेलमध्ये टाकतात. अर्णवने फक्त एकच गोष्ट सांगितलेली असते, ह्या राकेशला तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही द्या, त्याला माफ करू नका, फक्त माझ्या बहिणीपर्यंत ही बातमी जाता कामा नये, असं आता अर्णवने त्या पोलिसांना सांगितलेलं असतं.